चालू असलेली मॅच एका बाजूला आहे कांडोली टीमचे ओपनिंग पेअर टॉस हारून मात्र ते बॅटिंग करतायत बाला गायकवाड आणि हर्षद घरत, तर दुसऱ्या बाजूला टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे रवींद्र मसने स्वतः कर्णधार, त्याचबरोबर धीरज डुकरे यांचा हा संघ आपण पाहतोय. रायझिंग स्टार डोंगरची आई आसरे पहिला बॉल, फुलरलेंचा बॉल फक्त स्टेअर केलाय हलक्या हाताने, एक सिंगल येईल या बॉलवरती. सटीक यॉर्करने सुरुवात केली आहे परंतु तेवढाच चांगला खऱ्या अर्थाने सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाजाचा बाळा गायकवाड एक अनुभवी खेळाडू कांडोली टीमचा, त्याच्या बॅट मधून आली सिंगल आणि होतोय धावसंख्येचा श्री गणेशा. फुलरचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, पॉवर प्लेचा फायदा, फक्त दिशा दिली आहे, स्वीप केलाय बॉल सीमा पार अलॉंग दी कार्पेट, येतोय हा चौकार. चौकार आला, चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 5 आणि जो खेळाडू आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती बाळा गायकवाड याच्यासाठी पारितोषिक मात्र लागलंय. वाईट बॉल येतोय, अवंतरची धाव या ठिकाणी वाढली जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6 आणि ते ओव्हर थ्रो, खराब क्षेत्ररक्षण. 1+1 अशा 2 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील आणि 7 धावा लागतील त्या धावफलकावरती. ओव्हरथ्रोची ही धाव आपण पाहिली, या धावेने स्ट्राईक वरती बाळा गायकवाडला आपण पाहतो याच्यासाठी पारितोषिक आहे. जर षटकार हॅट्रिक आली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि बर्थडे बॉय सचिन बैलमारे त्याचबरोबर विजय हातमोडे आणि संघर्ष मते यांच्या माध्यमातून असेल 1000 रुपयांचं पारितोषिक बाळा गायकवाडसाठी. परंतु डॉट बॉल येतोय, चांगली बॉलिंग या ठिकाणी आसरे टीमचं हे सर्व यंगस्टर आपण मैदानावरती पाहतोय. ऋतिक नालावडे एक आक्रमक गोलंदाज आसरे टीमचा. फुलरलेंचा बॉल यावेळेस ऑन साइडला, फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमा पार. जल्लोष बघा खेळाडू कक्षामधून, सर्व युवा खेळाडू आपण पाहतोय आनंद घेत आहेत या बॅटिंगचा. आणि बघा मित्र प्रेम बाळा गायकवाड यांच्यासाठी मी अनाउन्स केलं की सचिन बैलमारे त्याचबरोबर संघर्ष मते आणि विजय हातमोडे यांच्याकडून 3 6 साठी 1000 रुपयांचं पारितोषिक, त्याचबरोबर गौतम ओसवाल यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक लागलं या खेळाडूसाठी. एक 6 आलाय, दुसरा बॉल, चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक. ऋतिक नालावडे देखील अगदी वेगावरती स्वार होऊन भन्नाट अशी गोलंदाजी करतोय. या बॉलवरती कोणती धाव दिली नाहीये त्यांनी, चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक. मागच्या बॉलवरती षटकाराचा मार खाल्ला, 2 मोठे फटके आपण या दोन्ही बॅट्समन कडून पाहिलेत. स्वीपचा चौकार आणि त्यानंतर बाळा गायकवाडच्या बॅट मधून आलेला षटकार. आणखी एक चांगला चेंडू, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या ठिकाणी संपलंय. आपण पाहिलं तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 मोठे फटके आलेत, एक चौकार आला, एक षटकार आला. परंतु उर्वरित बॉलवरती मात्र खूप चांगली गोलंदाजी केली ती ऋतिक नालावडेने. ओव्हर मध्ये बिनबाद खऱ्या अर्थाने हा शब्द महत्वाचा असेल. एकही विकेट नाहीये परंतु धावा खर्च केल्यात त्या 13 धावा. चांगली सुरुवात. आसरे टीमचा गोलंदाज देखील चांगली बॉलिंग करण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय परंतु तेवढीच चांगली बॅटिंग कांडोली टीमच्या खेळाडूंकडून देखील आली आहे. आमचे ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे माजी सदस्य तुलसीरामजी डुकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. परंतु बाळा गायकवाड यांच्यासाठी लागलेलं पारितोषिक जे सचिन बैलमारे असतील त्याचबरोबर विजय हातमोडे, संघर्ष मते आणि राजू देशमुख यांच्याकडून जे 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते सलग 3 षटकार आले नाही तरी चालतील. एका ओव्हर मध्ये जरी त्यांनी 3 षटकार मारले तरी देखील ते पारितोषिक देण्यात येईल. तुलसीरामजी डुकरे साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या
गावचा संघ त्यांची टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. रायझिंग स्टार डोंगरची आहे असले ही टीम. चालू असलेली मॅच, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13 धावा, एकही विकेट नाहीये. सलामीचे दोन्ही खेळाडू कांडोली टीमचे अगदी तटस्थ मैदानामध्ये सेफ आहेत. ऑन स्ट्राईक आपण हर्षदला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती बाळा गायकवाड, ज्याच्या नावाची चर्चा चालली जशी ही मॅच चालू झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा गोलंदाज कैलास. चांगला बॉल कैलास. मला वाटतंय काल वाशिवली ते कैलासला देखील मॅन ऑफ द मॅच सेकंड मॅच मध्ये भेटली आहे. नक्कीच एका षटकामध्ये 2 विकेट, फक्त 11 धावा खर्च करत महत्वपूर्ण खऱ्या अर्थाने वेळेला त्याने खूप चांगली बॉलिंग त्याने कालच्या दिवशी केली आणि आजच्या दिवशी देखील आपण पाहतोय त्याला सेकंड स्पेल घेऊन आला आणि दांडे गोल. खूप चांगली बॉलिंग, 3-4 पावलांचा रनअप, परंतु काय दर्जेदार बॉलिंग करतोय. पहिली विकेट घेतली हर्षद हॅज टू डिपार्ट. सो मच. नवीन बॅट्समन अनंत आपण पाहतोय इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. मी आयोजकांना विनंती करेल की जशी ही ओव्हर होईल, मला वाटतं 3-4 बॉल बाकी आहेत. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्यांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त जायचंय. तुळशीरामजी डुकरे साहेब यांचा सन्मान ही ओव्हर जशी होईल, आयोजकांना मी विनंती करेन की साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सुनीलजी गायकवाड साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी फोडण्याचं यश मात्र प्राप्त केलंय ते कैलासने. पुढचा बॉल यावेळेस बॅटची एज घेतली आहे. शॉट थर्ड मॅनला बीट करत बॉल जाईल सीमा पार. या बॉल वरती आलाय चौकार. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. मी ग्रुप ग्रामपंचायत चौकचे माजी उपसरपंच सुरेशजी गाग साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण आमंत्रित आहात आयोजकांच्या वतीने, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. परंतु कैलासची बॉलिंग यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी ऋतिक, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थांबवलाय बाळाने, कारण त्याला देखील माहिती आहे सलामीची जोडी फुटली आहे. एक महत्त्वाचा खेळाडू बाद झालाय, त्यानंतर उर्वरित खेळाडूंना खऱ्या अर्थाने जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे. ते कॉलिंग आपण पाहिलं, एकच धावेवरती समाधान मानले आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल धावा लागल्या धावफलकावरती 18. आपटेकर बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हर मध्ये आलेला हा दुसरा चौकार. थँक्यू. बॉलच्या मेरिट नुसार मात्र आता फटकेबाजी आपण पाहतोय बाळा गायकवाडची. ज्या दिशेला गोलंदाज बॉल फेकतोय त्या दिशेला मात्र फटकेबाजी होतीये. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवला बॉल. ऋतिकचा प्रयत्न होतोय असफल. धावत आला, जंप केला, परंतु प्रयत्न असफल राहिला. बॉल जातोय सीमा पार. बाळाचा हात तडाखा. खूप चांगला फटका आलाय षटकार.
हॅलो. चला स्वप्नीलजी खोपकर आपल्याला विनंती की आपण तुळशीरामजी डुकरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सुनीलजी गायकवाड साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. बरेचशा मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. सुरुवातीपासून आजच्या दिवसाच्या या स्पर्धेमध्ये लाभली आहे. सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. ग्रुप ग्रामपंचायत चौकचे माजी उपसरपंच सुरेशजी घाग साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे तुराडेचे उद्योजक प्रदीपजी माळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सचिनजी मते ग्रुप ग्रामपंचायत तुराडेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी सुभाषजी चव्हाण आणि त्याचबरोबर निखिल हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. ऑन साइडला खेळला एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, चांगलं कॉलिंग. अनंता पवार आणि बाळा गायकवाड ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. एक धाव आली आहे या बॉल वरती. ऋतिक नलावडेचं वैयक्तिक आपण विचार केला तर सेकंड स्पेल आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये त्याने धावा खर्च केल्या 13. पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. कैलासला आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये खूप चांगली बॉलिंग कैलासची राहिली आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, गती आहे, बाउन्स आहे, टप्पा अचूक आहे, अगदी परिपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय ऋतिकची. गुडलेन पद्धतीवरती तो चेंडू डिलिव्हर करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू जेवढा एक्सपेक्टेड आहे तेवढा बाउन्स घेतोय. त्यांनी त्याच्या जोरावरती मात्र इथे बॅट्समन बीट झालाय. सर्व यंगस्टर्स आपण पाहतोय, रायझिंग स्टार सर्व या टीमचे. दोन आसरे गावच्या दोन टीम आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. पहिली टीम रायझिंग स्टार डोंगरची आई आसरे या नावाने ही टीम आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतीये. सर्व उगवते सितारे. धीरज डुकरे एक आक्रमक, एक हार्ड हिटर या टीमचा आपण पाहतोय, जो मिड विकेट मध्ये फिल्डिंग करतोय. परंतु यावेळेस बाळा गायकवाडने पुन्हा एकदा उडवलाय बॉल ऑन साइडला, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. चेंडू सीमा पार, आणखी एक षटकार. थँक्यू. आता मात्र विचार करण्यास भाग पडले बाळाने. फिल्डर लावायचा कुठे? चौफेर फटकेबाजी आपण बाळाची पाहतोय. दरम्यान येतोय वाईड बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी वाढली जाते. अवांतर धावा देखील येत आहे. थोडासा दबाव आपण पाहतोय गोलंदाजावरती, क्षेत्ररक्षकांवरती, कारण त्याचं कारण आहे बाळा गायकवाड. तुफान फटकेबाजी, तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेमध्ये. फिल्डर धावत येतोय तोपर्यंत चेंडू मात्र सेफली लँड झाला. वॅकंट झोन होता, फिल्डर नव्हता त्या ठिकाणी. तत्पूर्वी धावा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावून पूर्ण केल्या 2. दुहेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये थोडासा होईल बदल आणि धावफलकावरती धावा लागल्यात 38. 38 ऑन स्कोरबोर्ड. 38 धावा लागल्यात. थोडासा विचार करावा लागतोय असं टीमला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चांगली फिल्डिंग होईल असं वाटलं होतं, परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आमचे शर्यत शौकीन जे आहेत सन्माननीय बावणे आत्माराम गावडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नक्कीच अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचा मात्र जतन केलं जाईल, परंतु इथे दबाव दिसतोय तो गोलंदाजावरती. आणखी एक वाईड बॉल, आणखी एक अवांतर धाव आणि अवांतरच्या मदतीने 43 धावा धावफलकावरती. दबाव आहे, ऋतिककडे क्षमता आहे, खूप चांगलं कला कौशल्य असणारा हा गोलंदाज, परंतु इथे दबाव त्याच्यावरती निर्माण केलाय तो या खेळाडूंनी, या फलंदाजांनी. पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कोणताही असं वाटलं होतं. या बॉलवरती देखील षटकार चौकार येतोय की काय, परंतु खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 44 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. 3 षटक संपलं आणि अजूनही या सत्राचा आपण विचार केला तर भार्गव 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कारण रणनीती आता आखतायत सर्व खेळाडू. आपण बघतोय ड्रिंक्स ब्रेक मध्ये कशा पद्धतीने फिल्डिंग सजवायची, बाळा गायकवाडची विकेट कशी घ्यायची याचा परिपूर्ण विचार मात्र केला जाईल तो आसरे टीमच्या खेळाडूंकडून. नक्कीच तत्पूर्वी काही पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच करून घेत आहोत. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि तिचं जतन या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे माजी सदस्य सन्माननीय तुळशीराम दादा डुकरे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मी आमचे सन्माननीय पंढरीनाथ दादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे. आज वेळात वेळ काढून त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे ते माजी सदस्य आहेत तुळशीराम दादा डुकरे साहेब आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा फार मोठा हातकंटा राहिलेला आहे आणि खरं तर या विभागामध्ये विकास व्हावा आणि विकास मी करेन असं आश्वासन ते मात्र नेहमी देत असतात. ते सन्माननीय माजी सदस्य ग्रामपंचायत आसरेचे तुळशीराम दादा डुकरे साहेब ज्यांचा सन्मान मात्र व्यासपीठावरती केला जातोय. प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि खरं तर ही कर्तव्य दक्ष आमची आयोजन कमिटी आहे आणि पूर्णपणे प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान देण्याचं काम केलं जात आहे. साहेब आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी नक्कीच असणार आहे. हॅलो. नक्कीच सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान मात्र या मंचावरती केला जाईल, परंतु या ठिकाणी बाळा गायकवाडसाठी पुन्हा एकदा पारितोषिक आपण पाहतोय गौतम ओसवाल यांच्याकडून. वैयक्तिक आपण विचार केला तर 30 या धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय आणि जर अर्धशतक पूर्ण केलं तर गौतम ओसवाल याच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. एका ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले तर 1000 रुपये, अर्धशतक पूर्ण केलं तर 2000 रुपये. लगातार 3 षटकारांसाठी सचिन बैलमारे यांच्याकडून विजय हातमोडे असतील, संघर्ष असतील, राजू देशमुख यांच्याकडून 1000 रुपये. परंतु इथे रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, एकच धाव या बॉलवरती येईल. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये थोडासा पुन्हा एकदा बदल. 45 धावा धावफलकावरती. अलंकार डुकरे हा गोलंदाज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने निशांत डुकरे देखील एक चांगला गोलंदाज आहे जो आपण पाहतोय. भार्गव 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे, कारण कालच्या दिवसामध्ये तो गोलंदाजी करत होता या टीम मधून आणि फिल्डिंग करत असताना कुठेतरी त्याचा एक बोट फ्रॅक्चर झाला आणि तो मात्र आता 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे. यावेळेस ऑन साइडला बाळा गायकवाडच्या बॅट मधून हा आणखी एक तडाखा. चेंडू सीमा पार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. वेद सामने पूर्ण करायचे आहेत.
यावेळेस बॅटची पुन्हा एकदा शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेगला बीट करत बॉल जाईल अलॉंग दी कार्पेट, सीमा रेषेच्या बाहेर. या बॉल वरती येईल चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर बाळा गायकवाड खेळतोय 17 बॉल मध्ये 42 या धावसंख्येवरती. खूप चांगली या ओव्हरची सुरुवात केली होती अलंकारने. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 सिंगल, परंतु नंतरच्या 2 बॉल वरती मात्र प्रहार केलेत बाळाने. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, सरळ बॅटने खेळलाय, फिल्डर आला त्या ठिकाणी. कैलास बराचसा दूरवरून आला, झेल जरूर सुटला शेवटच्या क्षणी, परंतु हा षटकार मात्र त्याने खूप चांगल्या पद्धतीने अडवलाय. दुहेरी धाव आली या बॉल वरती. खूप चांगली फिल्डिंग कैलासची आपण पाहिली. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 58 धावा धावसंख्येचा आपण पाहतोय आलेख. आणि वैयक्तिक बाळा खेळतोय तो 44 या धावसंख्येवरती. दरम्यान कांडोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि कांडोलीचे आमचे ग्रामस्थ सन्माननीय संतोष कडव साहेब यांच्या माध्यमातून टीम कांडोलीसाठी बऱ्याचशा शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी देखील बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याबद्दल संतोष कडव साहेबांचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हॅलो. आणि आमच्या तुराडेचे रिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रदीपजी माळी या ठिकाणी आस्वाद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांच्या माध्यमातून कैलाससाठी, जी कैलासनी खूप चांगली फिल्डिंग शेवटच्या बॉल वरती केली, त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी आसरेवाडीचे ग्रामस्थ रोहिदास दादा यादव साहेब आणि दत्ता दादा यादव साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्या दोन्ही पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खेळाडूंचं या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जात आहे, परंतु स्लॉग ओव्हर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला. हितेश डुकरे हा गोलंदाज आपण पाहतोय. एक वेगवान भन्नाट वेगाने खऱ्या अर्थाने हा गोलंदाज गोलंदाजी करतो, परंतु त्याच्या समोर आहे इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला अनंता. त्याच्या बॅट मधून आला एक चौकार, 2 सिंगल. तो मात्र आपण पाहतोय स्ट्राईक वरती. हितेशचा बॉल उडवलाय ऑन साइडला. अकू टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉलला केलाय पिक आणि पुल शॉटचा फटका येतोय सीमा पार. बिग हिट षटकार. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. आणि प्रदीपजी माळी यांच्याकडून जर आणखी एक षटकार आला तर 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांनी 100 रुपयांचं पारितोषिक कैलाससाठी देखील, म्हणजे दोन्ही टीमला मात्र ते क्रिकेटसाठी त्या या ठिकाणी आलेत आणि क्रिकेटचा मात्र ते आनंद घेत आहेत. बॅटची चेंडू जाईल सीमा पार आणि या बॉल वरती येईल हा चौकार. वेग घेतलाय धावसंख्येने, 68 धावा धावफलकावरती. आता कुठेतरी थोडीशी खराब, थोडीशी कठीण परिस्थिती येऊन आली आहे ती खऱ्या अर्थाने आसरे टीम वरती. विचार करतायत, थोडासा गोलंदाजाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत, कारण समोर तेवढ्याच ताकदीने बॅटिंग करतायत अनंत पवार. लगातार 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे आत्माराम दादा गावडे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. दत्ता दादा यादव साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी त्यांना नक्कीच दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील सुरू आहे. यावेळेस फलंदाज बाद देखील होत आहेत. आत्माराम गावडे साहेब खरं तर त्यांनी वेळात वेळ काढला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपली उपस्थिती आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दर्शवली. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. दुसरी विकेट आपण पाहिली. फलंदाज खूप चांगला फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, ताबडतोड फटकेबाजी त्याची आपण पाहिली. पहिल्याच बॉल वरती त्याने चौकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर या ओव्हर मध्ये देखील षटकार, एक चौकार आला, बॅटची एज घेतली आणि कीपरने मात्र कुठली चुकी केली नाही. विकेट आली दुसरी. अनंताची खूप महत्वपूर्ण, छोटी इनिंग आहे बट महत्वपूर्ण खेळली असेल ती कांडोली टीम साठी. तो आता पॅव्हेलियन मध्ये आलाय. नवीन बॅट्समन इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आपण यशला पाहतोय.
एक प्रोफेशनल खऱ्या अर्थाने पॉवर लिफ्टर आहे हा खेळाडू आपण जो पाहतो. यश गायकवाड ऑन स्ट्राईक आहे. बाळा गायकवाड जो अर्धशतकाच्या ट्रॅक वरती आहे, परंतु तो आहे तो नॉन स्ट्राईक वरती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झेल घेतला होता क्षेत्ररक्षक, परंतु षटकार आलाय. हा षटकार आलाय. क्षेत्ररक्षकाने 6 दिलाय. 6 आहे. दोन्ही खेळाडूंचं लक्ष सिंगल घेण्यामध्ये होतं, परंतु इथे खेळाडू वृत्ती दाखवली आहे ती क्षेत्ररक्षकाने. मला वाटतं धीरज आहे त्या ठिकाणी. धीरज एक रिस्पॉन्सिबल प्लेअर आहे या टीमचा, एक आक्रमक बॅट्समन, एक मेन खेळाडू, खऱ्या अर्थाने प्रमुख खेळाडू या टीमचा. आणि त्याने अगदी खेळाडू वृत्ती दाखवून मात्र दर्शवलं की हा षटकार आहे. झेल त्याने खूप चांगला जज केला होता, झेल घेतला देखील होता, परंतु स्वतःचा बॅलन्स त्याला सावरता आला नाही आणि तो कुठेतरी इम्बॅलन्स होऊन मात्र हा षटकार आलाय. परंतु इथे बाळा गायकवाडचा अर्धशतक हा एक महत्वपूर्ण प्रश्न होता. आता ती संधी येईल का? कारण 4 बॉल झाले, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बाळाला धावसंख्या 50 करण्यासाठी धावेंची गरज आहे, ती 6. तो आहे नॉन स्ट्राईक एंड वरती आणि पहिल्या बॉलवर ते षटकार मारून अगदी इरादे स्पष्ट केले ते यशने. ऑन साइडला एकच धाव. एकावरती खेळाडू कक्षेमधून कॉल येतोय, बास, एक बास. एखादी धाव कमी आली तरी चालेल, परंतु बाळा गायकवाडचं अर्धशतक त्यांना पाहायचंय. ही 1 बॉल 6 ची परिस्थिती आली आहे. अर्धशतकासाठी 1 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. 44 वरती खेळतोय. 5 बॉल मध्ये नॉन स्ट्राईक वरती उभा होता. 6व्या बॉल वरती स्ट्राईक मिळाली आणि लॉफ्ट केलंय बॉलला. सीमा पार चेंडू जातोय आणि येतोय अर्धशतक. बाळा गायकवाड या स्पर्धेतील 3रं अर्धशतक आणि त्या लिस्ट मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती नाव नोंदलं जाईल ते बाळा गायकवाडचं. वेल प्लेड. नक्कीच. आणि पारितोषिक गौतम ओसवाल यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर सचिन बैलमारे, विजय हातमोडे, संघर्ष मते आणि राजू देशमुख आपण देखील 2000 रुपयांचं पारितोषिक जमा करायचंय. वेल प्लेड बाला. खूप चांगली महत्वपूर्ण एक जबाबदारीची खेळी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली. संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 81 धावा. येणारे 30 चेंडू. दुसऱ्या सत्रामध्ये रायझिंग स्टार डोंगरची आई आसरे टीमला गरज असेल ती 82 धावसंख्येची. आणि मायक्रोफोन